आहे. दादा काय सांगू खरं आखाड पार्टी आहे असं असताना मिसळचा आस्वाद घेतो. आता शेवटी एक ट्रेडिशनल डिश आहे, आपल्या महाराष्ट्राची डिश आहे, सामान्य लोकांचं प्रतीक आहे. आणि जेव्हा केव्हा एखाद्या बैठकीला मी जात असतो, त्या बैठकीला गेल्यानंतर नाही तर त्याच्या आधी कार्यकर्त्यांबरोबर तिथं जे कुठलं फेमस हॉटेल आहे, एखादी टपरी असेल तरी तिथं जाऊन मला खायला आवडतं. आणि रामकृष्ण हरी मिसळ आमची भारी असं आज म्हणायची जरूरत आहे, कारण का अतिशय सुंदर अशी मिसळ इथं आम्ही खाल्लेली आहे. अजित पवारांनी काल एक भाषण केलं की टोपी आणि मास्क घालून माणूस शाळेच्या भेटीला जायचं, कारण जवळचे व्यक्ती देखील बोलत नसायचे. आता कसं आहे की पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा तशी आम्हाला ओळखू येत नाही. पूर्वी असे धडाडीचे दादा असायचे, निर्णय एकदम धडाडीने त्या ठिकाणी घ्यायचे. आणि आत्ताचे भाजप बरोबर गेलेले दादा यांना सगळ्या गोष्टींना विचारावं लागतंय. सही केल्यानंतर परत दुसऱ्या एका उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांचं फाईल जाते, मग नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाते. या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही सुद्धा त्यांना आज त्या स्टाईलमध्ये ओळखू शकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. टोपी त्यांनी घातली असावी, पण आता लोकसभेमध्ये आपण जर बघितलं, लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य आणि स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांनी त्यांच्या पार्टीला टोपी घातलेली आणि महायुतीला टोपी घातलेली आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये आम्हाला असंही कळतं, आता लोकसभेचा जो निकाल लागला, आता 200 कोटी रुपये देऊन अजितदादांनी एक कुठली तरी एजन्सी घेतली असं आम्हाला कळतं. त्या एजन्सीचा सर्वे झाला, सगळं झालं. आणि एका बैठकीत, आता ते खरं खोटं ते मला सांगता येणार नाही, पण त्या बैठकीमध्ये जी लोक होती ते माझ्या एका एजन्सीच्या मित्राचे मित्र होते. त्यांनी सांगितलं की काही नेते अजितदादा गटाचे असे बोलत होते की सत्ता आपली येणार नाही असं दिसतंय विधानसभेला, पण काही ठराविक लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. त्याच्यामध्ये माझं नाव होतं, त्याच्यामध्ये तिथं अशोक पवारांचं नाव होतं, तिथं संदीप भैया क्षीरसागरांचं होतं. अशी काही नावं त्यांनी त्या ठिकाणी घेतली. म्हणजे कुठेतरी असं म्हणावं लागेल की एक तर आम्हाला पाडण्यासाठी मोठा जोर वापरतील, आणि दुसरं की त्यांना सुद्धा माहिती आहे की महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार नाही. या ठिकाणचे आमदार आहेत वारणा बनसोडे असतील, यांनी एक वक्तव्य केलं होतं की अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर आनंद आहे. त्यांना एक व्यक्ती एकत्र येऊ देत नाही, कारण त्यांना मोठं व्हायचं, महाराष्ट्रात व्हायचं. आता ते कोणाबद्दल बोलतात हे सांगता येणार नाही, पण तुमच्या प्रश्नावरनं मी असं समजतो ते माझ्याबद्दल बोलतात. आता पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे कोणाला कळत नाही. आता याच्यात अजितदादा मोठे नेते, पवार साहेब मोठे नेते. पवार साहेब जिथं आहेत तिथं आहेत, विचार त्यांनी सोडलेला नाही, महाराष्ट्र धर्म सोडलेला नाही. अजितदादांनी विचार आणि महाराष्ट्राला नाही धर्माला सोडून ते त्या ठिकाणी सत्तेत गेलेले आहेत. आता त्यांनी का ते गेले, व्यक्तिगत त्यांच्या अडचणी होत्या हे जगाला माहिती. आता या साहेबांनी निर्णय तर कुठला घ्यायचा नव्हता, फक्त थांबायचं होतं. दादांनी त्यांचा तो निर्णय तिथे घेतलेला आहे. आता याच्यात माझं कुठं काय. आता हे दोन्ही नेते एकत्र आणण्याची भूमिका हे आमच्यासारखे कार्यकर्ते कसे घेणार, कारण हे दोन्ही मोठे नेते त्यांचं तिथं निर्णय. आता शेळकेंचं झालंय असं की पवार साहेबांबरोबर असताना त्यांच्या रील चालायचे, त्यांच्या बातम्या व्हायच्या, त्याला लोक पब्लिक फॉलो करायचे, युवा फॉलो करायचे अख्ख्या महाराष्ट्रातून. पण दादांबरोबर गेल्यापासून आणि विचार सोडून साहेबांना सोडून पलीकडे गेल्यापासून त्यांचे रील चालत नाहीत, त्यांचं बातम्या तिथं होत नाहीत. बातम्या कधी होतात तेव्हा ते माझ्याबद्दल बोलतात, तेव्हा नाही तर साहेबांबद्दल बोलतात तेव्हा बातम्या होतात. गेले काही दिवस त्यांच्या बातम्या झाल्या नसतील म्हणून कुठेतरी माझ्यावर बोलून आता बातम्या झाल्या त्यात ते खुश असतील. ठीक आहे, 10 दिवस त्यांचे निघतील असं म्हणू, पण येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना वाटतंय तेवढं त्यांचा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोपा नाही एवढं सांगतो. लोकसभेची निवडणूक झालेली आहे, विधानसभेची वेग लावलेली आहे, काही दिवसांवर ही निवडणूक आहे. बारामतीचं नेमकं चित्र काय असेल, कोण शरद पवार गटामध्ये योग्य असा उमेदवार येईल. राजनीतीचा तो भाग आहे. आता सगळ्या काही गोष्टी आपल्याला सांगता येणार नाही. पुढच्या 20 दिवसामध्ये आपल्याला कळेल की कोण उमेदवार तिथं असेल. पण उमेदवार जो कोणी असेल, योग्य असा उमेदवार तिथं असेल जो तिथं खूप चांगली लढत आमच्या विचाराकडनं नाही तर महाविकास आघाडीकडनं नाही तर शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीकडनं खूप चांगली लढत देईल असा उमेदवार तिथं आपण देऊ. अजित पवार जेव्हा भाजपसोबत सहभागी होते त्यावेळेस त्यांची भूमिका शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. शरद पवार हे म्हणजे दैवत आहे असं वक्तव्य नेमकं म्हणण्याची वेळ आहे. आता पूर्वी सुद्धा ते म्हणायचे की देवत आहेत, पण त्यानंतर सत्ता म्हणजे सत्तेत गेल्यानंतर पार्टी जेव्हा फुटली तेव्हा साहेबांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन ते असतील आणि अनेक असे नेते बोलले. आता लोकसभेचा निकाल लागला. शेवटी जेव्हा आपण एकदम फॉर्म मध्ये असतो, पैसा आपल्याकडे असतो, सत्ता आपल्याकडे असते, तेव्हा असं वाटतं की लोकशाही राहिली बाजूला, पैशावर, गुंडांवर
आणि सत्तेवर आपण निवडून येऊ शकतो. लोकसभेला लोकांनी हे जे काही भूमिका आहे ती सगळी जिरवली आणि मग आता कुठे ते जाणवलं की नाही लोक पवार साहेबांबरोबर आहेत म्हणून त्यांनी ती भूमिका बदलली असावी. नाही तर 200 कोटी रुपये देऊन एक इमेज बिल्डिंगसाठी त्यांनी एक एजन्सी घेतलेली आहे. त्या एजन्सीने सर्वे केला असावा आणि सर्वे केल्यानंतर कुठेतरी त्या एजन्सीने सांगितलं असावं की साहेबांबद्दल आणि ताईंबद्दल तुम्ही जर बोलाल तर तुमचं निगेटिव्ह मत होतंय, त्यामुळे नका बोलू, उलट त्यांच्याबद्दल चांगलं बोला. त्यामुळे 200 कोटी रुपये दिल्यानंतर एक अशी गोष्ट जी कदाचित तुम्ही मनाला एखाद्या हृदयाच्या कोपऱ्याला जर तुम्ही विचारलं असतं साहेबांबद्दल बोलायचं नाही बोलायचं तर कदाचित ते उत्तर तुम्हाला मिळालं असतं. पण आता 200 कोटी रुपये देऊन तुम्हाला सल्ला काही एजन्सीवाले देतात आणि ते तुम्हाला ऐकावं लागतंय. हे बघितल्यानंतर हे बदललेले दादा आम्हाला ओळखू येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.